गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला तर आज आपण बघूया हे कोण गे आई ही पोयम 19वी. हे कोण गे आई. तर बघा ही पोयम भारत तांबे यांनी लिहिली आहे. तर बघा आधी आपण हे पोयम म्हणून घेऊया. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओढीत वेळूंच्या जाडीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते ग आई. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना उडूनी हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिडगे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू येती शीळ वाढली सोनेरी पाने गे चौफेरी मंडळ धरुणी नाचती ऐकुनी किती मी पाहिले इतकीचे देखिले झाडांच्या सावल्या नदीत कांपल्या हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या उरात धडधडे धावता मी पडे पडालो तेथून कोण गे कोण ये मागून. तर बघा सुंदरशी अशी पोयम भारत तांबे यांनी लिहिलेली आहे. तर बघा आपण ही पोयम म्हणून घेतली आहे. तुम्हाला सुद्धा ही पोयम तालासुरात म्हणून घ्यायची आहे. तर बघा हे कोण गे आई म्हणजे आता तो एक छोटासा मुलगा असतो आणि तो मुलगा आपल्या आईला सांगतो की मी ज्या ज्या ठिकाणी गेलो मला तिथे एक वेगळं दृश्य दिसलं. तो मुलगा घाबरला कारण त्या मुलाला ते सगळं बघितलं नव्हतं आणि तो बाहेर जेव्हा निघाला घराच्या जेव्हा बाहेर निघाला तो बांबूच्या रांगेत गेला नदीकडे गेला पडक्या घराकडे गेला मंदिराकडे गेला. त्याला तिथे एक वेगळं वातावरण दिसलं. त्याला एक भीतीदायक वातावरण वाटलं म्हणून तो आईला प्रश्न विचारतो आई हे काय ग आई ते काय ग हे कोण ग हे कसं ग मला भीती वाटली. या सगळ्या गोष्टी तो या कवितेमध्ये सांगत आहे बरोबर. तर बघा नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडाच्या ओढीत वेळूंच्या जाडीत काय म्हणतो तो मुलगा काय म्हणतो अगं हे आई नदीच्या शेजारी कोण असतो गडाच्या खिंडारी कोण आहे झाडाच्या ओढीत कोण आहे वेळूच्या जाडीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळं त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गाई. मी इतक्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी कोण राहते गाई. जेव्हा मी त्या वेळूच्या बागेत गेलो तिथे वेळूची रांगच रांग होती ती वेळूची हालत होती तिथे कोण राहते ग. मग मी काय केलं मी गडाच्या खिंडाराजवळ गेलो तिथे सुद्धा एक वेगळाच आवाज येत होता तिथे कोण राहते ग आई. मग म्हणतो तो झाडाच्या ओढीत गेलो मी झाडांच्या ओढीत गेलो तिथे सुद्धा झाडं हलत होते वारा सुटत होता. नंतर बघा वेळूच्या जाडीत गेलो मी बांबूच्या जाडीत गेलो दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळं त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गाई. त्या ठिकाणी कोण राहते मोडके देऊळ आहे तिथे खूप असं अंधारलेला पडलेला आहे त्या ठिकाणी कोण राहते गाई. तो मुलगा पूर्ण घाबरला होता आणि आपल्या आईला तो प्रश्न विचारत आहे की आई मी ज्या ठिकाणी गेलो होतो मी नदी शेजारी गेलो तिथे कोण राहत असेल गाई बरोबर. छोटासा मुलगा होता त्याला अनुभव नव्हता की नदीत काय असते नदीजवळ कोण राहते काय राहते बरोबर. तो मग गडाच्या खिंडाऱ्याजवळ गेला त्याला सुद्धा माहिती गडावर कोण राहते काय राहते. तो वेळूच्या जाडीत गेला होता भर दिवसा दुपारी अंधार तिथे पडलेला होता असं त्याला म्हणायचं आहे की मी जेव्हा त्या बांबूच्या ओढीत गेलो तेव्हा भर असा अंधार वाटत होता ठीक आहे. तिथे एक मोडकं देऊळ होतं आणि त्यावर एक पिंपळाचं झाडसुद्धा होतं. कोण गे त्या ठाई राहते गाई त्या ठिकाणी कोण राहत असेल असं तो आईला प्रश्न विचारतो. समजलं तुम्हाला हे कळवं ठीक आहे. नंतर बघा चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना चिंचाच्या शेंड्यांना. आता बघा गडाच्या खिंडार म्हणजे काय म्हटलं आहे आपण किल्ल्याचा अरुंद रस्ता बरोबर आहे आणि ठाई म्हणजे ठिकाणी आणि वडाची दाढी म्हणजे काय म्हटलं आहे आपण वडाची पारंबी गुड आणि ओढुनी म्हणजे ओढून. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना ओढुनी हालवी. मी जेव्हा त्या चिंचे झाडापाशी गेलो तेव्हा त्या चिंचेची बरोबर वडाची जे पारंबी असते ते काय होती ती हलत होती. वडाची दाढी म्हणजे वडाची पारंबी. बघा आता प्रत्येक तुम्ही वडा झाड बघितलं असेल त्या वडा झाड एक पारंब्या येतात बरोबर आहे ते पारंबी अशी हलत होती. तो मुलगा म्हणते चिंचांच्या शेंड्यांना चिंचाचे शेंडे काय होते हालत होते वडांच्या दाढ्यांना ओढूनी हालवी कोण गे पालवी. तिथे कोण ते हलवत आहे ते झाड कोण हलवत आहे त्या वडांच्या दाढ्या कोण हलवत आहे बरोबर असं म्हणत होता. कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने तिथे कोण असं वाजवत आहे कोण असं ते हलवत आहे. शिडगे वाजवी पाखरा लाजवी तिथे कोण शिट्टी वाजवत आहे कोण तिथे शिड वाजवत आहे आणि हे सगळं पाहून पाखरं लाजत आहे. तिथे पाखराशी उडत आहे पाखरं घाबरले आहे कारण ते जे वेळूचे झाड तिथे हलत होते त्यामुळे ते वावा देत होता. चिंचेचं झाडसुद्धा हलत होतं पुन्हा पिंपळाचं झाडसुद्धा हलत होतं. अशा वेळेस त्याला असं वाटलं की ते काहीतरी आवाज येत आहे शीड येत आहे बरोबर. नंतर बघा
शिडगे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ ऐकू येते ती शिड. म्हणजे जेव्हा ते झाडं हलत होते तिथून एक आवाज, शिट्टीचा एक आवाज येत होता असं त्याला म्हणायचं आहे. पाखरा म्हणजे पक्ष्यांना. ओके, तर बघा, चिंचाच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना ओढूनी हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने. तिथे कोण ते वडाचं झाड हलवत आहे, कोण ते पिंपळाचं झाड हलवत आहे, कोण ते चिंच झाड हलवत आहे, तिथे कोण शीड वाजवत आहे, तिथे कोण शिट्टी वाजवत आहे. आणि ते शिट्टी वाजल्यामुळे ती झाडं हल्ल्यामुळे तिथे पाखरं उडत आहे, पाखरं घाबरलेलं आहे. आणि मला सुद्धा एक भीती वाटत आहे. सारखी किती वेळ ऐकू येते ती शिड. पण किती वेळपर्यंत तिथे शिट्टीचा आवाज येत आहे, शिडीचा आवाज येते, त्याला असं म्हणायचं होतं. नंतर बघा, नंतरचं कडवं, वाढली सोनेरी पाने ग चौफेरी. मग मी थोडं समोर गेलो तेव्हा मला सगळीकडे वाढलेले पानं दिसले. चौफेरी म्हणजे सगळीकडे. वाढली सोनेरी पाने ग चौफेरी मंडर धरुनी नाचती ऐकोनी. तर बघा, सावल्या म्हणजे सावल्या, मंडळ म्हणजे गोलाकार. तेव्हा ते बघा हवा वगैरे येते बघा, आपण त्याला वाराधून म्हणतो बघा. तेव्हा ते वाराधून येते तेव्हा सगळे पाला काय करतो, असा गोल 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 असा त्याची एक वाराधून तयार होते. आणि त्या समोर ते दिसत आहे, त्याला असं वाटतं की हे वाराधून वगैरे हे कोण येत आहे, चौफेर गोलाकार सारखं दिसत आहे, इथे कोण असेल बा. वाढली सोनेरी पाने ग चौफेरी, तिथे पूर्ण पाने वाढलेले होते आणि एक गोलाकार आकारात ते पाने असे हवेच्या रूपाने असे फिरत होते. बरोबर. वाढली सोनेरी पाने ग चौफेरी मंडर धरुनी नाचती ऐकुनी. असं ऐकून नाचत आहे, ते काय अशी गोल 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 फिरते ना, त्याला म्हणते वाराधून. बरोबर. किती मी पाहिल्या इतकीचे देखिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या. हे सगळं मी पाहत असताना मग मी नदीजवळ गेलो आणि नदीजवळ मी आपलं प्रतिबिंब बघितलं. तिथे एक मला असं वाकोल्यात आपल्याला वाटलं, तिथे माझं प्रतिबिंब दिसलं. मला असं वाटलं कोणतरी इथे आहे. मला भीती वाटली आणि माझ्याकडे पाहून त्याला काय केलं, त्यानं काय केलं, वाकोल्या दाखवल्या असं त्याला म्हणायचं आहे. कापणे म्हणजे हात हालणे किंवा कंप पावणे. बरोबर, थरथरणे. वाकोल्या ऐकल्या म्हणजे प्रतिध्वनी ऐकल्या. उरात म्हणजे हृदयात. तर बघा, त्याला म्हणायचं होतं वाढली सोनेरी पाने ग चौफेरी मंडळ धरुनी नाचती ऐकुनी. जेव्हा मी थोडं समोर गेलो तेव्हा तिथे मला वाढलेले पानं दिसले आणि त्या पानाच्या सहाय्याने हवा आली आणि हव्याच्या सहाय्याने काय ते पानाशी गोल गोल फिरू लागले. एक वाराधून तयार झाली आणि त्याच्यामध्ये कोण असेल ग, कोण तिथे नाचत असेल त्याला असं म्हणायचं आहे. नंतर तो समोर जाते, नदीकडे जातो आणि जेव्हा नदीत बघतो तो आवाज मारतो, सेम तसाच आवाज त्याला येतो. त्याला असं वाटतं की कोणतरी मला वाकोलं दाखवल्या, कोणतरी मला भीती दाखवत आहे, तो सुद्धा पळत येतो. हाका मी मारल्या वाकोल्या ऐकाय. म्हणजे जेव्हा आवाज दिला तेव्हा मला सुद्धा कोणतरी वाकोल्या दाखवल्या, आवाज दिला, त्याला एक प्रतिध्वनी आवाज आला, त्याला असं म्हणायचं होतं. नंतर बघा, उराता धडधडे धावता मी पडे पडालो तेथून कोणे मागून. मी पूर्ण घाबरलो. अगं आई, मी सगळं बघितलं, मी घाबरलो, मी तिथून पडालो. असं वाटलं जणू माझ्या कोणतरी मागे धावत आहे. उराता धडधड म्हणजे हृदयात धडधड करत आहे. धावता मी पडे धावत पडत मी पडालो तेथून कोण ए मागून. म्हणजे कोणी माझ्या मागं येऊ नये किंवा कोणी माझा पाठलाग करू नये असं त्याला म्हणत होतो. आणि मी धावत पडत निघालो. सगळ्या गोष्टी आपल्या आईला सांगते की मी कसा मी नदीच्या शेजारी गेलो, गडाच्या खिंडारी गेलो. मी सगळ्या ठिकाणी एक एक वातावरण बघितलं. तिथे मला भयानक असं वातावरण दिसलं. मला भीती वाटली. जसं समोर गेलो तसं मला वडाच्या झाडाच्या खाली, चिंचेच्या शेंड्यांना, वडाच्या बरोबर आहे, पिंपळाच्या दांड्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारे तिथे कोण असेल ग, तिथे कोण राहत असेल. तो शिडीचा आवाज येऊन, त्या शिटीचा आवाज येऊन ते पक्षीसुद्धा तिथून निघून गेले. आणि मला जेव्हा मी नदीकडे बघितलं तेव्हा मला सेम तसंच मला कोणतरी वाकोल्या दाखवल्या असं मला वाटलं. मी तिथून पळालो. मला असं वाटलं की माझ्या मागे कोणतरी धावत आहे. सगळ्या गोष्टी. तर बघा, तो मुलगा आपल्या आईला सांगतो, हे कोण गाई, हे कोण गी आई. ह्या पोएमचं नाव आहे. या पोएममध्ये तो मुलगा आपल्या आईला विचारतो की तिथे कोण राहत असेल, इथे कोण राहत असेल, इथे कोण नाचत असेल, वडाचं झाड कोण हलत असेल, पारंब्या कोण हलत असेल, चिंचेच्या शेंड्यावर कोण असेल, तिथे शिडीसारखा आवाज कोण काढत असेल, पाखरं गावावर घाबरले असेल. तेव्हा मी नदीत बघितलं तेव्हा मी जेव्हा आवाज केला तसा मला सेम पद्धतीने मला आवाज ऐकू आला. मी घाबरलो. मला असं वाटलं की माझ्या मागे कोणतरी लागलं आहे. मी ह्या पद्धतीने पळत आलो. सगळ्या गोष्टी तू आपल्या आईला विचारते. तर अशा पद्धतीची छानशी सुंदरशी पोयम भारत तांबे यांनी आपल्या सिलेबसला दिली आहे. बरोबर आहे. ही पोयम तुम्हाला समजली असेल असं मला वाटते. तर बघा, या पोयमच्या मागे बघा पेज नंबर 68वर स्वाध्याय दिला आहे.
त्या अगोदर बघा शब्दार्थ बघा, शब्दार्थ बघूया आपण, ठीक आहे. शब्दार्थ बघूया. गडाचे खिंडार म्हणजे किल्ल्याचा अरुंद रस्ता, ठाई म्हणजे ठिकाणी, वडाची दाढी, वडाची पारंबी, ओढणी ओढून, पाखरा म्हणजे पाखरांना किंवा पक्ष्यांना, चौफेरी सगळीकडे, मंडळ गोलाकार, इतके म्हणजे एवढे, देखिले म्हणजे पाहिले, सावल्या म्हणजे सावल्या, कापणे म्हणजे हालणे, कंप पावणे थरथरणे, ठीक आहे. वाकोल ऐकल्या म्हणजे प्रतिध्वनी ऐकला, उरात म्हणजे हृदयात. खाली बघा स्वाध्याय दिला आहे. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाखरांसारखी शीड कोण वाजवत आहे? कोण? वेळू, बरोबर. कारण तो मुलगा कुठे गेला होता? वेळूच्या जाडीत गेला होता. तेव्हा ते वेळू वाऱ्यामुळे हलत होते आणि तिथे आवाज होत होता, म्हणून तिथे म्हटलं आहे पाखरासारखी शीड वेळू वाजवत होते, ठीक आहे. कवी घाबरून का पडला? कवी घाबरून पडला कारण जेव्हा कवीने त्या नदीत बघितलं, बरं, त्या मुलांनी नदीत बघितलं, त्याला सेम तसाच प्रतिध्वनी आवाज ऐकू आला, म्हणून कवी तिथून पडून गेला, ठीक आहे. त्याला असं वाटलं की माझ्यामध्ये कोणतरी लागलं आहे. कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या? कोणामुळे घडल्या? त्या मुलामुळे घडल्या, बरोबर. तो मुलगा एक वेळ समजून सांगतो, बरोबर, आपल्या आईला. कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? जेव्हा तो नदीत बघतो, आवाज देतो, तसा त्याला आवाज आला, म्हणून तो कवीने वाकुल्या ऐकल्या. खालील गोष्टीसाठी कवीने कोणते शब्द वापरले? वडाच्या पारंब्या, बरोबर आहे, वडांच्या दाढी वापरल्या, ठीक आहे. नंतर दाढ झाडातून पानातून वावर वेगळं वाहत तेव्हा येणारा आवाज, शीड, वावटर, हवा, बरोबर आहे, अशब्द वापरले आहे. प्रश्न 3 बघा. तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला घाबरला होतात का? त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला? तर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरला असेल, तुम्हाला काय अनुभव आला? तुम्ही काय केलं? कसे तुम्ही बचाव केला? कसे तुम्ही पडून आले? या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. नंतर बघा बदलती भाषा बघा. या पोएममध्ये एक वेगळ्या प्रकारची भाषा तिथे, गडाचे खिंडार म्हणजे किल्ल्यांचा अरुंद रस्ता, अशा प्रकारे शब्द इथे आले बघा. ही कविता फार पूर्वीची आहे, बरोबर. त्या काळी अनेक शब्द वेगळ्या पद्धतीने लिहिले बोलले जात असत. आता आपण ते निळ्या पद्धतीने लिहितो. खालील तक्ता पहा आणि शब्द उच्चारण्याच्या नव्हे तर लिहिण्याच्या पद्धत देखील वेगवेगळ्या बदल बघा. ओढीत काय म्हटलं आहे? ओढींत, टिंबद्दल टीचर तर ओढीत. जाडींत, जाडीत. राहते, राहते. ऐकू, ऐकू. मी. तर बघा अशा प्रकारे शब्द बघा, हे आधीचे जुने शब्द आहे आणि हे नवीन शब्द बघा कसे आले आहेत. तर अशा पद्धतीने बघा आपण ही कोण गे आई ही पोएम शिकलो. या पोएममध्ये बघा कवी आपल्या बालपणात ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी सांगत आहे, बरोबर आहे, की त्यांना कशी भीती वाटली. ते ज्या ज्या ठिकाणी नदीवर गेले, पडक्या खिंडाराजवळ गेले, घराजवळ गेले, देवळाजवळ गेले, वेळेच्या झाडीत गेले, मग त्यांना वडाच्या झाडाकडे गेला तो. या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा बघितल्या त्याला भीती वाटली. तर असं वाटलं की आपल्या मागे कोणतरी धावत आहे. या भीतीमुळे तो घरी परत धावत येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या गोष्टी तो आपल्या आईला सांगतो. सुंदरशी पोएम आहे, तुम्हाला समजली असेल. एकदा दोनदा ही पोएम वाचा. या पोएमच्या आधारावर स्वाध्याय सॉल्व करून घ्या, ठीक आहे. ही पोएम तुम्हाला समजली असेल, ठीक आहे. थँक्यू.